आता खरी दंगल उत्तर प्रदेशमधल्या राजकारणाबद्दल आपली चर्चा सुरू आहे आणि पुढचा प्रश्न आहे सप्रांसाठी. सप्राजी, समजा धरून चाला तुमचं आणि समाजवादी पार्टीचं बरं झालं, सगळं डबल सीट सायकल चालली आणि सत्तेच्या मार्गाला सुद्धा लागली. माझा प्रश्न असा आहे, यानंतर पुढच्या आयुष्य पुढे तुम्हाला हे स्वीकारावं लागेल की काँग्रेस आता सेंटरमध्ये आणि सेंटर स्टेजमध्ये नाहीये, तुम्हाला आता रिजनल पार्टीजना स्वीकारावं लागेल. मग पश्चिम बंगालला ममता असतील, इथे सपा आणि अखिलेश असतील, किंवा अन्य ठिकाणी कोणी बाकीचे, समजा अगदी तमिळनाडूला गेलं तर तुमचे डीएमकेचे करुणानिधी असतील. आता काँग्रेस त्या मोडमध्ये जाते का? एका अर्थाने ते चांगलं आहे, पण हे काँग्रेसने स्वीकारलंय का, राहुल गांधींनी स्वीकारलंय का? नाही बघा, हा कोएलेशनचा युगच आलेला आहे. आणि जर तुम्ही हे बोलता की काँग्रेसला प्रादेशिक जे संघटना आहेत किंवा पार्टीज आहेत त्यांच्याकडे जावं लागेल, तर दुसरी ठिकाणी जर आपण बघितलं तर पंजाबमध्ये अकाली हा मोठा पक्ष आहे, तो पण लोकल पक्ष आहे पंजाबचा, आणि भाजपला ती नॅशनल पार्टीला त्यांच्याकडे जावं लागलं. तसंच पीडीपी जम्मू अँड काश्मीरमध्ये, आणि त्या ठिकाणी भाजपला पीडीपी कडे जावं लागलं. म्हणजे त्यांचा काही उद्देश दोघांचे वेगळे आहेत, दोघां पक्षाचे, पण तरी ते सोबत आहेत सत्तेमध्ये. तर असं कुठे ना कुठे देशात काँग्रेसला, जर काँग्रेस जोपर्यंत मोठा पक्ष होत नाही, यूपी मध्ये जर समाजवादी पार्टीच्या सोबत जाऊन काँग्रेसची सीट वाढली तर त्यामध्ये बादल कोणीही राष्ट्रीय नेता म्हणून बघत नाहीत, मेहबूबा मुफ्ती कोणी राष्ट्रीय नेता म्हणून बघत नाहीत, नरेंद्र मोदींना बघतात का? तर बघतात. माझा तोच प्रश्न आहे, अखिलेश आणि राहुल गांधी या दोन माणसांना ज्यावेळी आम्ही समोरासमोर उभं करू त्यावेळी देशाला खरंच पटेल की राहुल गांधी देशाला लीड करू शकतो का अखिलेश करू शकतो? तुम्ही काँग्रेस आज सपा बरोबर गेल्यामुळे तुम्ही एक पर्याय बनवून दिलेला आहे की अखिलेश सुद्धा तेवढाच तोलामोलाचा नेता आहे जेवढा की राहुल गांधी. नाही बघा, ही निवडणूक फक्त उत्तर प्रदेशची आहे आणि अखिलेश यादव हा फक्त उत्तर प्रदेशमध्ये ह्याचं महत्व जास्त दिसत आहे समाजवादी पार्टीचा आणि अखिलेश यादवांचा. राहुल गांधींचा जो महत्व आहे किंवा काँग्रेस पक्ष जो आहे तो पूर्ण देशात आहे. आता पंजाबची निवडणूक आहे, त्यामध्ये भाजप कुठे राहणार आहे? ते तिसऱ्या नंबरवर जाणार आहे भाजप. त्या ठिकाणी काँग्रेस निवडून येणार आहे. तसंच उत्तराखंडमध्ये काँग्रेस परत निवडून येणार आहे. तर काँग्रेस पक्ष हा मोठा पक्ष आहे आणि देशव्यापी आहे. आणि त्या ठिकाणी तुम्ही कंपॅरिझन राहुल गांधी आणि अखिलेशच्या पंतप्रधानासाठी कोणी कंपॅरिझन करू शकत नाही. ठीक आहे, मी विचारतो, थोरातांना ती कंपॅरिझन करावीशी वाटते का? कुठली एक्झॅक्टली कंपॅरिझन म्हणताय? समाजवादी आणि काँग्रेस एकत्र येत आहेत, दोन तरुण नेते एकत्र येत आहेत, एक प्रादेशिक पातळीला एक राष्ट्रीय पातळीला. समजा त्यांची नौका पार लागली तर त्यांचा एक, कारण राहुल गांधींची सुद्धा ती मोठी टेस्ट आहे उत्तर प्रदेशची. माझा प्रश्न असा आहे, यानंतर काँग्रेसला पर्यायानं राहुल गांधींना प्रादेशिक पक्षाबरोबर जावं लागतंय, पण त्याच वेळी अखिलेशला मात्र जे स्वप्न अजून मुलायम सिंगांचं कधीच पूर्ण झालं नाही, त्या सेंटर स्टेजला, लिटरल अर्थानं सेंटर स्टेजला जाता येणार आहे. त्या बाबतीत तुम्ही कसं बघता? याबद्दल तुम्ही विश्वास ठेवा किंवा नका ठेवू, विश्वास ठेवाल तुम्ही, कारण मला बॅलन्सच बोलायचं आहे. मला मागच्या आठवड्यामध्ये एका काँग्रेसच्या महत्त्वाच्या नेत्याचा फोन आला. आम्ही चर्चा करत होतो, त्या काय आपण कोणाला कोट करत नाही, मी त्यांना कोट करणार नाही. त्यांनी मला सांगितलं की त्यांना एका कार्यकर्त्याचा जिल्हास्तराचा फोन आला होता. ही जी चर्चा झाली ना उत्तर प्रदेशमध्ये, नेता महाराष्ट्रामधला आहे, त्यांनी काय सांगितलं की म्हटले, अहो ते राहुल गांधी आपण हे करतो, युती करतो यूपीमध्ये, त्यापेक्षा अखिलेशनाच काँग्रेसमध्ये घ्या ना. त्यावेळेला सिम्बॉलचा अखिलेशला काँग्रेसमध्ये घ्या म्हणजे आम्हाला चांगला नेता मिळेल. उत्तर प्रदेशमधला नेता मग राष्ट्रीय होतो. का राहुल गांधीला कसं की ते बऱ्याच गोष्टीमध्ये बिझी असतात, आजच्या वेळेला गायब होतात. तर अखिलेश हा तसा इम्पोर्ट केलेला आहे, त्याचा चांगला होईल. सगळीकडे इम्पोर्टेडच आहे आता काँग्रेसमध्ये. आणि दुसरा भाग असा आहे की तर म्हणजे काय वाईट काय, अखिलेश जर काँग्रेस घेऊन आपण केलं ही असली युती करण्यापेक्षा, तर त्या नेत्यांना मी म्हटलं मग अखिलेशच कशाला पाहिजे, कारण अखिलेश सुद्धा वडिलांचंच बरीचशी लिगसी चालवतोय तो माणूस. त्याच्यापेक्षा तुम्हाला अत्यंत नॉन कॉन्ट्रोवर्शियल मग तुम्ही नवीन पटनायकांनाच घ्या ना. नवीन पटनायक हे नॉन कॉन्ट्रोवर्शियल आणि तुम्हाला राष्ट्रीय नेतृत्व चांगले देतील. त्यामुळे तुम्ही जर का समजा दुसऱ्याच्या खांद्यावरती बसून जर चालायला बघाल तर या रिॲक्शन तुमच्या पक्षात येत आहेत. तुम्ही विश्वास ठेवा नका ठेवू, अनेकांना माहिती असेल. हा झाला एक भाग. तर काँग्रेसमध्ये हे तर चालूच आहे. त्याच्यामध्ये कारण तुम्ही एक सांगा की राहुल गांधीने ठराव मांडला होता पंचवटी शिबिरात एकला चलो रेचा की आम्ही आमची ताकद दाखवू, एकट्यानंच जाऊ, आम्हाला काही दुसऱ्याशी युती करून कुठं मोठं व्हायचं नाही. ते स्वतः कसे करतायत, लोक तुमच्यावरती कसा विश्वास ठेवणार? आणि इंदिरा गांधींचा करिश्मा कुठं गेला? त्या आणीबाणीनंतर हारल्यानंतरही म्हणत होत्या महिन्याभरात एका कधीतरी कार्यक्रमात बोललो असेल मी, ज्योतिषाला म्हणाल्या
ते म्हणाले तुम्हाला क्लिअर मेजॉरिटी येईल. त्यामुळे मला क्लिअर मेजॉरिटी बस, मला कमीत कमी 350 जागा यायला पाहिजे आणि येतील त्या. हा कॉन्फिडन्स इंदिरा गांधींचा आणीबाणीमध्ये नंतर हरल्यानंतरचा होता. आणि ही मंडळी काय करतायत, ही इंदिरा गांधीची तर वारसदार वाटतही नाहीत आणि राष्ट्रीय पक्ष म्हणून सुद्धा त्यांना जगायचं का नाही कळत. नाही, पण प्रसन्न या बाबतीमध्ये मी एक म्हणेल की राहुल गांधींची प्रतिमा ज्या स्वरूपामध्ये गेल्या 5 वर्षामध्ये पप्पू या स्वरूपात रंगवली गेली, ती काय काँग्रेसच्या नेतृत्वानं रंगवलेली नव्हती, ती विरोधकांनी रंगवली. आणि आपला विरोधक हा पूर्णतः मलिन करायचा, काळवंडलेला करायचा आणि त्यातून त्याचं राजकीय खच्चीकरण करायचा हा डाव हा मुख्यतः विरोधकांचा होता. तो फक्त जनसामान्यांपुरताच नाही तर तो भाजपच्या दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या फळीतल्या नेतृत्वापर्यंतही त्याच स्वरूपात गेला आणि त्यातून आपल्या नेतृत्वावरचा विश्वास जो आहे तो काँग्रेसच्या खालच्या फळीचा कमकुवत होत गेला. आज जर गेल्या काही महिन्यातली भाषणं ही राहुल गांधींची बघितली तर राहुल गांधी हे उत्तम पद्धतीने मुद्दे मांडताना दिसतायत, चांगली भाषणं करतायत. मात्र विरोधकाला पूर्णतः नाकारून टाकायचं आणि तो संपलेला आहे असं दाखवायचं ही राजकीय खेळी आहे. आणि त्याच खेळीने जर आपण पण बघायला लागलो तर माझ्या मते राजकीय दृष्ट्या मला ते थोडंसं आतताई वाटतं किंवा खूप लवकर एखादी आपण निर्णयापर्यंत पोहोचलो अशा स्वरूपाचं चित्र वाटतं. पण निलेशजी, आलूची फॅक्टरी काय भाजपावाले जाऊन लावत होते का? नाही, मी भाजपाचं नाव कुठे घेतलं, मी विरोधकांचा मुद्दा केला. नाही पण ठाकूर साहेब, नाही पण आता म्हणजे असं आहे लेकी बोले म्हणतात लोक पप्पू, म्हणजे ते भाजपने केलं का? पप्पू नाही, मी विरोधक म्हटलं, सांगतो मी विरोधक म्हणजे काय, विरोधकांचं काय आहे ते आलूची फॅक्टरी लावतात जाऊन उत्तर प्रदेशला. कदाचित अखिलेशने किसानी त्यांना दिली असेल आणि त्यांचा भाग अखिलेशने घेतला असेल म्हणून. पण चांगले आणि वाईट यातली काही गुण मी काही राहुल गांधींना सरसकट चांगलं कुठे म्हणतोय, पण पूर्णतः काळवंडलेलं एखादी प्रतिमा रंगवणं हेही तितकंच चुकीचं आहे. मी चर्चेच्या पुढच्या पार्टवरती जातोय. सप्राजी, मी पुढच्या चर्चेच्या शेवटच्या टप्प्यामध्ये जातोय. आपण हा मुद्दा एवढ्या पुरताच ठेवूया. तसं तर मोदींना पण आता काय नाही भेटेल तुम्हाला. तर मोदींना पण सोशल मीडियावर फेकू म्हणतात, तर तीही प्रतिमा फेकूची प्रतिमा नो फेकू प्लीज. मी दोघांना थांबवतोय. मला शेवटचा सेगमेंट आहे, महत्वाचा मुद्दा आहे, शेवटचा सेगमेंट आहे. मी येतो सप्राजी, आपण वेगळ्या, आपण सपाबद्दल बोलूयात आणि उत्तर प्रदेश बद्दल बोलूयात. एक चर्चा अशी आहे, मी तुमच्यापासून सुरू करतोय सिद्दीकीजी, की हे सगळं नाटक होतं. ज्याला म्हणतात तुमचा ओल्ड बॅटन नवीकडे पास करायची असते, जे आपोआप कुठल्याही पक्षामध्ये आपोआप होत असतं. समाजवादी पार्टीने त्याचा इतका उत्तम उपयोग केला की त्याला एक वाद दाखवला. त्याच्यामुळे झालं काय, जे होणार होतं तेच झालेलं आहे. अखिलेश पुढे आलेले आहेत आणि मुलायमसिंग मागे जाणार आहेत. सपाजकडे सगळे कॉन्स्टंट सगळं लक्ष फक्त सपाकडे जात होतं आणि आता तेच सगळं चाललेलं स्क्रिप्टेड शो चाललेला आहे जो अखिलेश आणि मुलायम यांच्या मनात होता. सिद्दीकीजी, आम्हाला सांगा, ये सब नाटक था क्या? मुझे तो हैरत होती है जब आप ये क्वेश्चन करते हैं, इस क्वेश्चन में ये सवाल हम ये कर सकते हैं क्योंकि हम जर्नलिस्ट हैं, हम सपा के कार्यकर्ता नहीं हैं। लेकिन देखिए क्वेश्चन खुद बोलता है कि मुझ में दम है कि नहीं। तो ये नाटक वाटक नहीं था, परिस्थितियां पॉलिटिक्स में आती जाती रहती हैं, बदलती रहती हैं, और इसकी वजह से समाजवादी पार्टी को बहुत ज़्यादा फेवर मिल गया ऐसा भी नहीं है। पहले समाजवादी पार्टी निगेटिव में जा रही थी, ऐसा कुछ भी नहीं है। अच्छा। पहले भी अखिलेश यादव के चेहरे पर, उनके काम के, उनके विकास पर समाजवादी पार्टी वहां लड़ने वाली थी और दोबारा सत्ता में आने वाली थी, और अब भी यही होगा। ये बीच में कुछ लोग आते हैं, पॉलिटिक्स में जाते हैं, परिस्थितियां बदलती रहती हैं, लेकिन आप भी मुझे ये बताइए, चुनाव आयोग के, निर्वाचन आयोग के सामने जब आपका दावा आपको रखना था तो अखिलेश ने तो पूरी तैयारी की थी, सारा सब कुछ वहां पे सबमिट कर दिया, हमारे कितने विधायक हैं, कितने हमारे और बाकी के नेता लोग हैं, और मुलायम सिंह जी के पास से तो कुछ नहीं आया और इसलिए एक तरफा निकाल दे दिया गया, निर्णय दे दिया गया। ये कैसे होता है? इसमें तैयारी कोई बात ही नहीं ना। 95% से ऊपर एमएलए हमारे साथ थे, संगठन हमारे साथ था, तो कौन सी तैयारी, कहाँ की तैयारी? चुनाव। अच्छा, आपने ये मान लिया, हमारे मतलब हम अखिलेश वाले, मुलायम का तो लेना देना है ही नहीं। नहीं, पर अबू आजमी जी ने पहले ही दिन साफ कर दिया था कि हम अखिलेश यादव के साथ है, तो लगभग महाराष्ट्र की सपा तो अखिलेश के साथ थी, ये तो साफ ही हो गया था। भैया देखिए, नेताजी का आदर कल भी था, आज भी है और कल भी रहेगा, और समाजवादी पार्टी उनको आज भी अपना मार्गदर्शक मानती है, कल भी मानती रहेगी। नेता मानती है, मार्गदर्शक मानती है, वो जो भी हो बता दीजिए। मार्गदर्शक मानती है, नेता नहीं मानती। देखिए, नेता नहीं मानती। एक बात बताऊं मैं आपको कि पूरे भारत में जी शायद ही कोई पॉलिटिकल फिगर ऐसा होगा जिसको लोग नेताजी कहते हो। अच्छा, इनको लोग नेताजी कहते हैं, चाहे वो किसी पक्ष का हो। जी, ये सिंगल ऐसे पॉलिटिकल फिगर है जिनको नेताजी कहा, तो नेताजी तो वही है, बोर्ड नेता है वो।
चलो अच्छी हमारे भी बात नेता है। हैं, अखिलेश यादव जी की भी नेता हैं वो। नेताजी को अब ताऊजी बना के घर पे रख दिया है, अच्छी बात आहे. चलो एक पॉलिटिक्स आगे जा रहा है. मी आता विचारतो ठाकूरांना. ठाकूरांजी, जे काही असो, सपाचं हे नाटक तुम्हाला वाटतं का? नाटकच आहे. खरं म्हणजे काय आहे प्रसन्नजी माहिती आहे का, क्षेत्रीय पार्ट्यांमध्ये नेहमी नेतृत्वाचा संकट असतो. जण का एक माणसाचा आजूबाजूला राजकारण फिरत असतो. आता मुलायम सिंगचा असं भय होता, त्यांच्या मनात अशी भीती होती की माझा पुढे अखिलेश किंवा कसं होईल, त्यांच्या मनामध्ये एक प्लॅन आला आणि त्याच्यावरती एक राहुल गांधींचे स्ट्रॅटेजिस्ट प्रशांत किशोर जाऊन भेटले अखिलेशजींना आणि त्यांना भेटून थोडी बुद्धी दिली असेल ना. हे बोलत होते ना आता की पहिले तेच नेता होणार होते, त्यांच्या नेतृत्वात आम्ही इलेक्शनला जाणार होतो. मग मध्येच काय झालं, मध्ये एक स्क्रिप्ट लिहिला गेला आणि त्या स्क्रिप्ट तुम्हाला वाटतं की स्क्रिप्ट आहे? तिथे पण प्रॉब्लेम आहे ना. बघा, काँग्रेस तिथे रिजनल झाली, राष्ट्रीय असताना सुद्धा उत्तर प्रदेशमध्ये रिजनल झाली आणि परिणाम काय झाला, मुख्यमंत्रीचा कॅन्डिडेट कोणाला सर्वात जास्त मलिन शीला दीक्षितांचा मुद्दा त्यांना घेऊन इथे आले, कारण त्यांच्याकडे नेतृत्वाचं संकट आहे. तिथे नेतृत्व नाहीच आहे ना त्यांच्याकडे, आणि यांच्याकडे पण तेच आहे. आमच्याकडे एक नाही 20 नेते आहेत. चर्चा काय डायसी नाहीये. मला 2 शेवटच्या प्रतिक्रिया घ्यायच्या आहेत, एक सप्रा आणि त्यानंतर थोरात. सप्राजी, ब्रीफ में बताइए, एकदम थोडक्यात सांगा आम्हाला. काँग्रेस समजा या समाजवादी पार्टीमध्ये सगळं जे काही तुमचा गठबंधन वगैरे होत आहे, पण जर राहुल गांधींनी दाखवलं होतं की आपण स्वबळावर लढू, तुम्ही मुख्यमंत्री पदाचा कॅन्डिडेट जाहीर केला होता, अशा वेळी आता हे सेकंडरी पोझिशन स्वीकारणं काँग्रेस स्वतःच्या पायावर दगड नाही का पाडून घेते? नाही नाही, तसं काय नाही. बघा, भाजपचे जे प्रवक्ते आता बोलत होते ते तसं म्हणतात की उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसचे 5ही सीट येणार नाही, आणि सर्वात जास्त चर्चेत हे उल्लेख काँग्रेसच्या करतात आणि शीला दीक्षितच्या करतात. आणि सर्व, जर काँग्रेस त्या ठिकाणी म्हणजे वस्तुस्थिती काँग्रेसची चांगली नाही तर हे कशासाठी परत परत ती चर्चा करतात? आणि परिस्थिती बघून जर काँग्रेस पक्षाने निर्णय घेतलेला आहे की सर आपल्याला आघाडीमध्ये जायचा, आणि आघाडीचा सर्वात मोठा पक्ष जर समाजवादी पार्टी असेल तर मुख्यमंत्री निश्चित रूपाने सर्वात मोठ्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल. काँग्रेस पक्षाचा मुख्यमंत्री उत्तर प्रदेशमध्ये सध्या होणार नाही. ओके, हे फार मोठं, हे मोठं मन लागतं यासाठी, कारण आतापर्यंतचा कोणत्याही पक्षाने मी म्हणत असतो की बघू, कोणीतरी नंतर बघू, पण काँग्रेसने अगदी उघडपणे म्हटलेलं आहे, त्यांनी पोझिशन मान्य केलेली आहे. मी थोरातांकडे येतो. थोरातजी, जे काही असेल ते निकाल जो काही लागेल ते, पण उत्तर प्रदेशने नेहमी भारताचं राजकारण, उत्तर भारताचं राजकारण घडवलेलं आहे. हा निकाल कसं घडवू शकेल? हा निकालही घडवेल. एक्झॅक्टली. याच्यातला दुसरा पण भाग बघू आपण. तिन्ही पक्षांच्या बद्दल बघूया. सपाचं कसं आहे की आता चर्चा निघाली की त्यांचं ते नाटक असेल मुलाचं आणि त्याच्या वडिलांचं. हे नाटक असो अथवा नसो, परंतु त्यांना हे सगळं जिंकताना मुलाकडं बापाचीच लिगसी होती. ते जसं वागत होते तसंच ते वागत होते. मुलायम सिंगांच्या आयुष्यातली सुरुवात अशी आहे, ते नथू सिंग आमदार होते समाजवादी पक्षाचे, आणि त्यांनी रस्त्यामध्ये आखाड्यात त्यांची कुस्ती बघितली, आणि कुस्ती बघितली म्हणून ते म्हणाले मी रिटायर होतो, यांना देतो आता, का मी रिटायर होणारच आहे. नंतर एका ठिकाणी त्यांनी हे केलेले मारामार. त्यामुळे त्यांचं राजकारण हे लॉ अँड ऑर्डर तोडण्याचं नंतरच्या काळात राहिले, आणि तीच गेल्या 3-4 वर्षातली स्थिती राहिली. अखिलेशनी चालवली. ही लिगसी त्यांना खोडून काढता येणार नाही महिन्याभरामध्ये. मुजफ्फरबाद नगर मधले तुम्ही दंगे बघितले, 50,000 लोक बेघर झाले. तुम्ही काय 68 लोक समजा त्यावेळेला मेले होते, मला 70 असतील. आता हे तुम्ही खोडून कसं काढणार? लॉ अँड ऑर्डर हा तुमचा प्रॉब्लेम आहे, राज्याचा विषय, तो भाजपचा नव्हता. भाजपने जर दंगे केले, भाजपला त्यांनी ठोकायला पाहिजे होतं, ते केलं नाही. आता भाजपचा जर विचार केला तर भाजपने काय केलेलं आहे? अहो, तुम्हाला मुस्लिम, तुम्ही रोहिलखंडाचं सगळं अनालिसिस बघा. मुस्लिम तरुणांनी भाजपला लोकसभा निवडणुकीत मतं दिलेली होती, तशी दलित तरुणांनी दिली होती. डेव्हलपमेंटचा अजेंडा होता, आणि यांनी काय काढलं? बीफचे विषय काढले, दंगली घडवल्या, हे केलं. भाजपला हे शोभा देणार नव्हतं, एखाद्या राज्य करणाऱ्या राष्ट्रीय पक्षाला शोभा देणार नव्हतं. त्यामुळं भाजपच्या अजेंड्यामध्ये नव्हतं. आणि ही लोक, हा तरुण मतदार, हा कुठं मतं देणार आहे आता भाजपला? दलितही देणार नाहीत आणि मुस्लिमही देणार नाही. आणि हे पोलरायझेशन कम्युनल त्यांनी केलं, आणि याची त्यांना किंमत मोजावी लागेल. हा दुसरा भाग आला. आणि काँग्रेसनी काँग्रेसकडे कमी मतं नाहीयेत. काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे, काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत प्रत्येक खेड्यात त्यांच्याकडे कार्यकर्ते असलेला पक्ष आहे. परंतु त्यांनी
त्या सगळी आपली जी काही लिगसी आहे ती जर का समजा नीट मांडायची लोकांच्या पुढं का नाही का लंगड्याची शर्यतीत भाग घ्यायचा, हा लंगडे पण नाही. त्यांना मागच्या निवडणुकीत 15% मतं होती, काँग्रेस विसरते, करू शकतात ते करू शकतात. एक्झॅक्टली. मी निलेशकडे शेवटचा प्रश्न घेऊन जातो. निलेश, समजा बिहारच्या नंतर उत्तर प्रदेश सुद्धा भाजपच्या हातातून गेलं, बिहारमध्ये लालू नितीश आणि इकडे अखिलेश, तर एक वेगळी रिजनल पॉलिटिकल, जे आतापर्यंत वाटत होतं की नाही आता यापुढे भारतात रिजनल पॉलिटिक्स होणार नाही, ते स्पेस निघून जाऊन रिजनल नेते सेंटरला येऊ शकतील का? भारताचा इतिहास बघता सरसकट एका नेतृत्वाच्या हातात सत्ता देण्याची मानसिकता ही भारतीय जनमानसाची राहिलेली नाही, अशा स्वरूपाचं चित्र आहे. एकीकडे देशाची सत्ता मोदी आणि भाजपला दिली, तर स्थानिक पातळीवर किंवा प्रदेश पातळीवरची सत्ता जी आहे ती वेगवेगळ्या गटांना आणि स्थानिक राजकीय पक्षांना देण्याची मानसिकता ही मोठ्या प्रमाणावर दिसते आणि ती उत्तर भारतात आणि दक्षिण भारतात दोघीकडेच समान दिसते. आणि त्यामुळे येत्या काळामध्ये समाजवादी पार्टी आणि बसप हे दोन प्रमुख पक्ष म्हणूनच उत्तर प्रदेशच्या राजकारणामध्ये येत्या काळात समोर येताना आपल्याला पाहायला मिळतात. भाजपसाठी निश्चितपणे डोक्याला ताप आणि व्याप असेल, कारण गुजरातची निवडणूकही येत्या काळात येणार आहे आणि याचा परिणाम जो आहे मुख्यतः या 4 राज्यांच्या निवडणुकांचा तो गुजरातच्या निवडणुकीवरही होताना पाहायला मिळणार आहे. या अगोदरच गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचं पद हे बदलावं लागलं आणि नवीन मुख्यमंत्री हा मोदींना आणावा लागला. त्यामुळे याचे दूरगामी परिणाम जे आहेत ते भाजपवर आणि भारतीय राजकारणावर होताना आपल्याला पाहायला मिळतील. मात्र दुसरीकडे ज्यावेळेला आपण सपाची चर्चा करतोय, अखिलेश यादव यांनी अपनी माँ का बदला ले लिया किंवा आपल्या आईचं जे दुःख होतं ते मांडण्यामध्ये अखिलेश यशस्वी झाले. आज असा ट्रेंड होता उत्तर प्रदेशच्या राजकारणाच्या चर्चेमधला. ज्या मुलायम सिंगांनी एका मुलाला कधीच जवळ घेतलं नाही, आपलं मानलं नाही आणि मोठं केलं नाही, त्या मुलानं अखेरीस इतक्या उशिरानं का होईना आपल्या आईचं दुःख हे राजकीय स्वरूपामध्ये वसूल करून घेतलं आणि मुलायम सिंगांना त्यांची जागा दाखवली. अशा स्वरूपाचा एक वातावरण तयार झालंय आणि त्यातून एक इमोशनल सपोर्ट जो आहे तो अखिलेश यादव यांच्या पाठीशी उभा राहतोय, अशा स्वरूपाचं चित्र पाहायला मिळतंय. आणि ही खरी दंगल आपल्याला बघायला मिळणारच आहे, आपल्याला त्याचे निकाल सुद्धा बघायला मिळतील. पण हे मात्र नक्की की उत्तर प्रदेशचं हे हा निकाल, हे राजकारण फक्त उत्तर प्रदेश पुरता नसेल, आगामी अनेक घडामोडींची ती नांदी असेल. आजच्या या चर्चेसाठी आपल्याला सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला, सगळ्यांचे आभार. इथेच थांबूयात. जय महाराष्ट्र.